हर. आज आम्हाला पायी परिक्रमेचे 2 महिने पूर्ण झाले. तर आम्ही थोडा रस्ता भटकलो होतो, पण मयानी मयाच्या किनाऱ्यालाच आणला. बघा रस्ता कसा आहे तो. बघा असा रस्ता आहे. असा रस्ता आहे. काय करणार? नर्मदे हार बसून उतरायला लागत आहे. मयाचा किनारा आहे, वापस किनारा लाभलाय. काल अख्खा दिवस किनाऱ्यावर चाललो, बरा वाटला. म्हणजे माणसाचा थकवा दूर होतो, सगळा दूर होतो. असा किनारा आहे मयाचा. आम्ही आता सकाळी 8-10 किलोमीटर जागा चाललेले आहेत. सरासरी 10 किलोमीटर तरी होईल. हां, जास्त समजा पकडा, पण अंदाज आपण 3 किलोमीटर तरी जाऊ. 12 किलोमीटर आज पहिल्या मार्गामध्ये वीज चालून येऊ बाबा. हां बरं का, 12 वाजायला लई काही आज थंडी जास्त पडली होती. तशी बॅग काढली तर उठता येत नाही. बॅग पाठीची काढली तर चालता येत नाही. बॅग पाठीवर घेतली की माणूस दणादण चालतो. इकडे खरा रस्ताच नाही, पण आम्ही मयाच्या किनाऱ्यात चुकलो होतो. रस्ता भेटला आम्हाला शॉर्टकटनी. खरा रस्ता नाहीच आहे, हा रस्ता वरून आहे, पण आम्हाला शॉर्टकटनी काढलेले आहे मयानी. एखादा किलोमीटरचा गॅप होईल माझा अंदाज. का हो? हां, 2-1 किलोमीटरचा पकडा ना अंदाज. शॉर्टकट रस्ता नाहीच आहे इकडं. काल आम्ही मयाचा किनारा गेलो, मयाचा किनारा होता, पण इथं भेटला आम्हाला रस्ता. चला, पाय रस्ता आहे छोटासा. बाबाच्या खाली किती घेतली आपण. वरती चढतो बाबा दिसला. हां, 1 महिना लागेल तेव्हा इथे यायला. त्याच्या पुढचं 10 दिवस पकडा इथून तिकडं खाली. ओंकारेश्वर. हां, खाली. म्हणजे 40 दिवस जबलपूरला आपण 6 दिवसात जाऊ. पुढच्या 6 दिवसात अमरकंटला 15 दिवसाच्या आतच अमरकंट. हां. नाही, 15 दिवस जरी लागले अमरकंटला जायला तरी चालेल. पुढून मग इकडे एक महिना लागेल. कारण मग इकडं 1 महिना म्हणजे म्हटलं तर काय माहिती आहे का, इकडं तुम्ही पळू शकता पुढे, पण आता 1 महिना तुम्ही काहीच गडबड नाही करू शकत. कारण थंडीची आता सुरुवात झाली.
आज तर आम्ही 7 वाजताच निघलो बाबा. हवा टाईट झाली, एवढी थंडी होती. 7ला 10 मिनटं बाकी होती. 10 होती बाकी ना बाबा. 10 मिनटं बाकी असताना निघलेच आपण. चला पुढे टेकी घेऊ, पाणी घेऊ. पाणी भेटलं तर आपल्याकडे शेंगदाणा गुळ आहे आपल्याकडं. थोडं थोडं घेऊन टाकू. हां, काहीच गरज नाही बाबा. किनाऱ्यात चालता का वर चालता? आज बारबोकची काही गरज नाही का हो? बाबा लागली तुम्हाला काही भूक? विनाकारण काही खाऊन मजा नाही. पुढे कामातील का हो बाबा? हा, नाही नाही, तो या ताटावरच फिरतो. इकडे मोठमोठं साप नदी साईडला पाणीसाठी. पाणी जवळ राहता नाही इथे. मी साप पकडण्याची झोळी लगेच ओळखली. ही झोळी परिक्रमावाल्याची नसते. बघा, वापस मायाचं दर्शन घडवलं तुम्हाला. असंच आपल्याला जसा मायाचा किनारा लाभल तसं दर्शन घडवीत जाऊ. तरी पण थोडा रूप कमी होतोय ना. हा, होईलच ना आता. पातळी कमी जे कमी होते. काय म्हणतो, जबलपूरच्या पुढे थोडं थोडं कमी होत जाईल. हो, काय काय ठिकाणी आपल्याला काठ दिसत नव्हता. हा अरे, हा हा हा, पात्र आता फरक पडत पडत मायाचा पात्र भरलेला होता. माल पण होता. हा, याची बगिया म्हणताय ना. खेळायची मैदान बगियामध्ये लहानपणी अमरकंठाला इकडनं वळा. आठव द्या मला. या घ्यायचे ग्रांत घ्यायचे मला. आज बाबाला पाहते चालत आज माझ्या पुढे जबलपूर मध्ये बाबा इंजेक्शन घेऊन ये. दोन एक इंजेक्शन घेऊन ये जातात आणि आम्हाला काही गरज नाही, पण तुम्ही घेऊन या म्हणजे चांगलं चालू. आणि पेट्रोल आहे ना, काहीच वाटत तो मामा भावसाहेब होता. आमचे 2-3 झाले का बाबा? आम्ही तिथे घेऊन घेतले होते. हो,
रात्री ना बसलो पण आम्ही बाहेर आश्रम होता तिथं एक नारळ भेटतो एक किलो हो आणि संध्याकाळी 5:30 आहे ना आम्ही सिटीमध्ये घुसलो सिटीमध्ये मग 2 नारळ प्रत्येकाने घेऊन घेतले इथं एक पिऊन घेतलं हा रात्री जेवायच्या पहिले सकाळी उठलो जायच्या पहिले एक पिऊन घेतलं निघालो ना मग नारळ पाणी चांगलं असतं शरीराला शरीराला नारळ पाणी आणि त्याच्यापासून थोडी एनर्जी येते. पुढं थोडं पाणी घ्यायचं घ्यायचे आपल्याला. हा घेऊ ना पुढं खडकाव. हो ना. नर्मदे हार. हाँ वीडियो वाला नहीं ये है पीछे पीछे वाला है देखो. नर्मदे हार.